राजपुरोहित हा माझा जवळचा मित्र होता आणि आम्ही एकमेकांची अत्यंत क्लोज होतो, एकदम क्लोज होतो आणि नगरसेवक सोबत होतो, आमदार सोबत झालो, मी गृहमंत्री झालो होतो, गृहनिर्माण मंत्री झाला आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी एकत्र भेटत असतो. तेव्हा राजपुरोहितच्या माझ्याकडे आठवणी खूप आहेत किंवा तो आमच्या भाडेकरूंचा नेता होता. भाडेकरूंसाठी तो ज्या पोटतिडकीने सभागृहामध्ये बोलायचा आणि आम्ही पण दक्षिण मुंबईमध्ये असं भाडेकरूंची आमची एक लढाऊ आमची संघटना होती. मी आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये भाडेकरूंसाठी दिल्लीला पण जायचो. त्यामुळे राजपुरोहितचं सकाळी समजल्यावर मला एकदम, कारण राजपुरोहितचं माझ्या बऱ्याच गोष्टींमध्ये एकमत असायचं. आम्ही भले वेगवेगळ्या पक्षात होतो, परंतु राजपुरोहितच्या बाबतीमध्ये तो माझ्या बाबतीमध्ये आम्ही पक्षविरहित एकमेकांशी संबंध ठेवून होतो. आणि त्यामुळे भाडेकरूंसाठी खरंच सांगतो तुम्हाला, एक लढवय्या नेता होता. दक्षिण मुंबई आणि मुंबईतील कुठल्याही प्रश्नांसाठी त्याचा अभ्यास पूर्ण बोलायचा. महापालिकेत पण अभ्यास पूर्ण बोलायचा, विधानसभेत पण अभ्यास पूर्ण बोलायचा आणि भाडेकरू हा त्याचा आवडतीचा विषय होता. आणि म्हणून माझा असा जवळचा मित्र आज गेला, त्याचं मला खूप दुःख आहे. दुर्दैवाने मुलगा निवडून आला, तेही त्याला कळलं नाही. ही सगळी मला आता कळलेली बातमी. म्हणजे त्याला शेवटच्या टप्प्यात त्याला उतरावं लागलं मुलासाठी. आणि म्हणून राजपुरोहित हा लढवय्या, पक्षाशी प्रामाणिक आणि लोकांशी तेवढाच प्रामाणिक होता. आणि असा माझा मित्र आज गेला, त्याचं मला अत्यंत दुःख आहे. माझ्या पक्षातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याचं पुढचं कार्य त्याचा मुलगा आकाश नक्की पुढे नेईल अशी मी भावना बाळगतो. त्याला मनापासून शुभेच्छा देतो. भावपूर्ण आदरांजली. ओम शांती शांती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.